युबीटीचे पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी दर 2 महिन्यांनी असं काही बोलत असतात. त्याच्याकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ही शिवसेना आणि युबीटीची केस सुरू आहे. आमचे देखील वकील आहेत, आमच्या वकिलांना देखील आर्ग्युमेंट केलेलं आहे, पुढं वेळ देखील दिला आहे 4 दिवसांनी. त्याच्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू आणि सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्षाला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेना पक्षाला योग्य तो न्याय देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. राम मंदिर त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिराचा मुद्दा पुढे येतो आहे. काल राज ठाकरे असं म्हणालेले आहे की सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा दानपेटीमध्ये दल्ला मारलेला आहे. दररोज 18 कोटी आणि आज त्यांच्या त्यासंदर्भात पत्रकार परिषद देखील आहे. कुठचीही देवस्थानं असू देत, राम मंदिर असू दे, तिरुपती बालाजी असू दे, अंबाबाईचं देवस्थान असू दे, इवन सिद्धिविनायक असू दे, आमचं रत्नागिरीचं गणपतीपुळ्याचं देवस्थान असू दे, जे भाविक स्वतःचं काम झाल्यानंतर काही त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात त्याचा हिशोब जनतेला दिला गेला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायकमध्ये कोण कोण अध्यक्ष होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी. जेव्हापासून सिद्धिविनायकचे अध्यक्ष निर्माण झाले सुभाष मयेकरांपासून पूर्ण चौकशी करावी नाही असं कोणी सांगितलं की करू नये. आणि देवाला दिलेले पैसे जर कोण खात असतील त्यांच्यावर कडक FIR दाखल करून कारवाई करावी या मताचे आम्ही आहोत. तर पक्षश्रेष्ठीने सांगितल्यास केव्हाही राजीनामा द्यायला तयार असं भरत गोगावले साहेब म्हणाले. नेमकं त्यांचं विधान भरत शेठ गोगावले हे जेव्हा वाक्य बोलले तेव्हा मी व्यासपीठावर होतो आणि हा आत्ताचा विषय नाही, हा 2-3 महिन्यापूर्वीचा तो कार्यक्रम होता. आणि त्याच्यातनं त्यांची माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरची निष्ठा देखील दिसते, शिवसेनेवरचं प्रेम देखील दिसतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भरत शेठ गोगावलेंनी मागच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये देखील संयमाची भूमिका घेतलेली होती आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून अतिशय निष्ठावंत नेता म्हणून ते आज आमच्याकडे काम करत आहेत आणि त्यांनी मांडलेली एक निष्ठावंत कार्यकर्त्याची भावना होती. तर याला भरत गोगावले यांना यावेळी 15 ऑगस्टला ध्वजारोहण करायला मिळेल का? पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल का? यावर पण शिवसेनेची म्हणण्यापेक्षा माझी वैयक्तिक मी भूमिका सांगितलेली आहे की विधान परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. कालच मी राष्ट्रीय अध्यक्षा NCPच्या सुनेत्रा वहिनींची देखील याबाबत चर्चा केलेली आहे. मी पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहे आणि हेच सांगणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेची जागा सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्रीपद हे शिवसेनेला घ्यावं. ही माझ्या एक्सप्रेस टावरच्या चेंबरमध्ये झालेली चर्चा होती आणि ती राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करून या दोन्ही नेत्यांना मी सांगेन. परंतु भरत शेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत हीच शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि ती विनंती मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील केलेली आहे. सामनामधून आज असं शासन आलंय की अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. कदाचित या दृष्टीनं मोदींना देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये यावेळेस वाटत असतील म्हणून त्याला तिकडे बोलवलेलं आहे. अशा स्वरूपाची सुद्धा बातमी छापून आली. कसं बघतात? चांगली स्टोरी आहे ती. त्याच्यामध्ये काय, मी तर वाचत नाही सामना, पण मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, हे 2 नेते ठरवतात. त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही. त्याच्यामुळे सामना हा तुम्ही जसं आता वाचून टाईमपास करता तसं अनेक लोक टाईमपास करतात आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन घेणाऱ्यांनी केलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे सेनेकडून वारंवार असं सांगितलं जातं की अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये काही सुप्त संघर्ष सुरू आहे. असं कोणी सांगितलं? असं उद्धव ठाकरे सेनेचे अनेक नेते दरवेळेला बोलताना. हे बघा, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नेत्याला जर मतामध्ये आवरता आलं नाही या मतामध्ये तो नेता किंवा तो पक्ष एखाद्या पक्षाची पूर्ण वाट लावत असेल पण त्याची बदनामी कशी करायची तर अशा पद्धतीनं करायची. ती एक राजकारणातली टॅक्ट आहे. जसं संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला गेला त्याच पद्धतीनं आता करण्याचा प्रयत्न आहे. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे झाल्यापासून देशाचं अस्तित्व आंतरराष्ट्रीय दर्जावर काय आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी अनेक वेळा देशाच्या बाहेर जातो, त्यामुळे त्यांनी एक वेगळं अस्तित्व देशाचं निर्माण केलेलं आहे आणि त्यांच्यावर बोलून TRP मिळवण्यापेक्षा आपल्याला जी मतं कमी पडत आहेत ती कशी वाढतील यासाठी काही पक्षांनी प्रयत्न केले पाहिजे. कर वितरणाचा मुद्दा जो आहे अतिरिक्त 7,023 कोटींचा निधी महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेला आहे. काय सांगता? 7,022 कोटीचाच विचार करण्यापेक्षा काँग्रेसचं सरकार जेव्हा केंद्रामध्ये होतं तेव्हा 10 वर्षामध्ये 2 लाख कोटी महाराष्ट्राला मिळाले.
आणि NDAचं सरकार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आल्यानंतर 10 वर्षात आपल्याला 12 लाख कोटी रुपये मिळाले. त्याच्यामुळे 7,200 कोटी किंवा 7,500 कोटी ही केंद्र सरकारची एक प्रोसिजर आहे, रुटीन आहे. ते टॅक्सचे पैसे आम्हाला देत असतात. ज्यावेळी सरकार बदललं त्यावेळी जो बॅकलॉग होता त्या सगळ्या नेते मंडळींनी दिल्लीला जाऊन भरून काढला. जे कोण विचारतात दिल्लीला का जातात त्याचं कारण हे आहे, महाराष्ट्राचे पेंडिंग असलेले पैसे हे आणण्यामध्ये हे दोन्ही नेते यशस्वी झाले. म्हणूनच हे 7,500 कोटी रुपये आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राला मिळाले. पण ह्याचं जर 10 वर्षातलं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 12 लाख कोटी रुपये आहे आणि काँग्रेसच्या सरकारचं कॅल्क्युलेशन 10 वर्षातलं केलं तर 2 लाख कोटी रुपये आहे. तर E20च्या विरोधात पुन्हा एकदा राग पेटताना पाहायला मिळते. 22,000 सह्यांचं पत्र जे आहे ते आज अरविंद केजरीवाल मोदींना घेऊन देणार आहे आणि या संदर्भात पुन्हा विचार करा अशी भूमिका त्यांची आहे. ठीक आहे ना, अरविंद केजरीवाल यांनी 22,000 लोकांचं पत्र दिलं तर त्याच्यावर विचार करतील नरेंद्र मोदी साहेब काय E20च्या बाबतीत. म्हणजे पुन्हा एकदा हा मुद्दा केजरीवालांकडून अधोरेखित करण्यात येतो की इथेनॉलचा मुद्दा नाही, मागचे पण काही मुद्दे हे जे आंदोलनं ट्रॅक सोडायला लावली ती हेच सगळी मंडळी होती. त्या विषयावर मला बोलायचं नाही, पण कुठं जाता काही जमत नाही म्हणून जे आंदोलन करतायत त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून स्वतःचे पक्ष वाचवणे हा यांनी आता उद्योग सुरू केलेला आहे. हां, मराठे साहेब तुमचं काय नवीन आहे काय? आज खरं बावनकुळे साहेबांच्या कार्यक्रमाचं पण तुम्ही विचारलं पाहिजे. खरं तर महत्वाचा कार्यक्रम आहे. हा, त्याच्यावर बोललो ना, राम मंदिर ते सिद्धिविनायक. आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे रत्नागिरीमध्ये माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मी मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एखादा कार्यक्रम मंत्रालयापुरता मर्यादित न ठेवता तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून बावनकुळे साहेब अतिशय महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावत आहेत. आणि अजून एक मनापासून त्यांचं कौतुक करतो की हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना शासन आपल्या दारी या नावानं सुरू झाला आणि तो तसाच पुढे नेण्याचं काम न खंडित करता बावनकुळे साहेब करतायत. हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महसूल विभागाचे प्रश्न हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत असतात. ते गल्लीतले प्रश्न देखील मंत्र्यांच्या समोर सुटले गेले पाहिजेत ही एक प्रामाणिकपणाची भावना घेऊन बावनकुळे साहेब महाराष्ट्रामध्ये फिरतायत. हा 3रा किंवा 4था त्यांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचं जिल्ह्यामध्ये देखील स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून कौतुक देखील करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.